अरोली गावातील सरपंच रोशनी प्रशांत भुरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आहे। विकासाच्या नावाखाली सूर नदी पात्रात ग्रीन जिम उभारल्याचा गंभीर आरोप केला आहे। ग्रामस्थांचा विश्वास आहे की सरपंच स्वतःच्या खिशासाठी हे काम करत आहे। एकीकडे नदी पात्रात ग्रामपंचायत कचरा संकलन करत आहे, तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सरपंच स्वतःचा फायदा घेत आहे। वार्ड क्रमांक 1 ते 5 चे नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की या ग्रीन जिम मुळे त्यांना काय फायदा होईल। नदी पात्रात ग्रीन जिम मुळे सकाळी लोक व्यायाम करतील आणि तोच परिसर घाण करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। सरपंच रोशनी भुरे यांनी अधिकृत लेआउट मध्ये विकासाचे काम केले आहे आणि ते स्वतःच्या मालकी हक्काच्या प्लॉटवर काम करत आहे। 14 मीटर नहर कुठे गेली या प्रश्नावर लक्ष केंद्रित झाले आहे। ग्रामस्थांनी प्रशासन या सर्व बाबींकडे लक्ष देत असून सरपंचाच्या कारभारावर कारवाई कधी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली। मी अमोल सदानंदजी गुबळे, ग्रामपंचायत सदस्य, अरोली। सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी सूर नदी पात्रात ग्रीन जिम उभारली, पण नदी पात्रात ग्रीन जिम उभारणे कितीपत योग्य आहे? विकासाच्या डंका पिटणारे सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नदीपात्रात पूर्ण गावातील कचरा फेकतात। हाच विकास म्हणावा का? फक्त पैशांची कशी मलाई खायची यांना चांगलं जमते। यांना माहीत आहे अनधिकृत लेआउटमध्ये काम करू नये हे स्वतःच सांगतात, तरी अनधिकृत लेआउटमध्ये काम करतात। माझ्या विकास कामांना विरोध नाही आहे, पण त्या रोड बांधण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या मालकीचा प्लॉट, त्यामुळे त्यांनी तिथे रस्ता बांधला व सांगतात की आम्ही विकास केला। फक्त स्वतःचाच विकास करणे आहे। अशा भ्रष्ट सरपंचावर कारवाई कधी? पात्रामध्ये ग्रीन जिम उभारलेला आहे, याच्याबद्दल आणखी काय सांगा ना आपण? ह्या ग्रीन जिमबद्दल सांगायचे म्हणलं म्हणजे हे ग्रीन जिम अयोग्य ठिकाणी लावलेली आहे। हे म्हणजे कसं? इथं तुम्ही पाहू शकता ना, इथं गवत आहे, घाणीचे साम्राज्य आहे, इथेच नदीपात्र आहे। हे नदीपात्रात लावण्यात आली, हे लोकांच्या सुखसुविधेसाठी लावण्यात आली असं तर म्हणता येणार नाही, कारण हे नदीपात्र आहे। बरं, नदीपात्रात नाही लावल्या पाहिजे असं आपलं म्हणणं? हां, असं माझे मत आहे। हीच जर एखाद्या ठिकाणी गावात व्यवस्थित ठिकाणी लावली असती तर ते योग्य राहिले असते आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा विरोध नसता केला। बरं, घाणीचे साम्राज्य हा कुठं कुठं आहे? घाणीचे साम्राज्य इथेच आहे ना, इथे कचरापेटी आहे, समोर कचरा आहे, समोर ग्रामपंचायतचे कर्मचारी कचरा टाकतात तिथे आणि तोच कचरा ह्या पाण्याच्या लाटेमुळे तो समोर जातो आणि तेच पाणी सर्व गावांना पिण्यायोग्य असते आणि ते दूषित पाणी सर्व गावाला वापरले जाते नळाच्या माध्यमातून। बरं, म्हणजे या पाण्यामुळे तुम्हाला असं वाटतं का आजार होऊ शकते म्हणून? आजार होऊ शकते ना, आजाराचीच गोष्ट आहे हे। बरं, यावर तुम्हाला म्हणजे काय ऑब्जेक्शन काय आहे नेमका? का हे नदीपात्रात जो ग्रीन जिम आहे, नदीपात्रात जो घाण केलेला आहे, याबद्दल आणखी काय सांगा ना आपण? याबद्दल सांगायचं झालं म्हणजे इथं ग्रीन जिम लावली आणि इथेच कचरा टाकतात, इथंच सर्व गोष्टी करतात। मग हे जर चांगल्या लोकांच्या सुखसुविधेसाठी लावली तर इथं मग का बरं कचरा टाकतात ग्रामपंचायतचे कर्मचारी, असं माझे मत आहे। हा जो कचरा टाकला आहे म्हणजे जो ग्रामपंचायत टाकतोय कर्मचारीच्या माध्यमातून, तर हा का सूर नदी पात्रातच टाकून आले आहेत का? हो, हा सूर नदी पात्रातच टाकत असतात ते। तुमच्या म्हणणं असं आहे या पात्रामध्ये एक ग्रीन जिमची मोहीम राबवली गेली आहे आणि याच पात्रामध्ये गंदगी करत आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, असंच माझे मत आहे। आणि तुम्ही पाहू पण शकता, इथं फोटोज वगैरे काढू शकता तुम्ही, इथेच कचरा आहे, इथं घाणीचे साम्राज्य म्हणजे घाणीचे साम्राज्य आहेच। मी यापूर्वी सुद्धा तक्रार केली होती, पण काहीच तक्रारीचे निवारण झालं नाही। विकास अधिकारी जे व्हिडिओ साहेब आहेत यांनी या गोष्टीवर कधीच दखल घेतली नाही। फक्त कारण काय आहे? मुख्य कारण म्हणजे ते कुठेतरी दबावात येतात राजकीय नेत्याला। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।